जय श्रीराम. आपला 90 डेज वेट लॉस सिरीज मधील आजचा परत नवीन विषय की वेट लॉस करत असताना जास्त साखर खाणे योग्य आहे की अयोग्य आणि साखरेचे नुकसान किती याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आपला 90 डेज वेट लॉस सिरीज मधील हा नवीन विषय साखरेबद्दल घेतो मी तो. कारण की आपण वेट लॉस करत असताना साखर ही खूप महत्वाची असते की ती घ्यायला पाहिजे म्हणजे खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे यावर भरपूर काही डिपेंड करत असतं. कारण की वेट लॉस करत असताना साखर आपल्या शरीरामध्ये असे भरपूर बदल घडवून आणत असते आणि आपल्याला त्याचे भरपूर असे नुकसान सुद्धा होत असतात. त्यामुळे आपण वेट लॉस करत असताना साखर खायला पाहिजे की नाही. सर्वात पहिले मित्रांनो, तुम्ही जर आता नुकसान कुठले कुठले याबद्दलचा विषय आपला, फायदा तर त्याचा काहीच नाहीये तर म्हणून नुकसानच सांगणार आहे. सर्वात पहिले बघायला गेलं की आपलं साखर आपण वारंवार जर साखर खाल्ली तर आपलं वजन वाढत असतं. कारण की आपण ऑलरेडी वेट लॉस करत असताना कॅलरी डिफिशियंट मध्ये असतो, डाएट करत असतो आणि वारंवार जर आपण साखर खाल्ली तर आपण जी कॅलरी घेत असतो त्यापेक्षा जास्त कॅलरी झाल्याने आपल्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढत असतं. त्यामुळे वेट हे वाढत असतं, त्यामुळे आपलं वजन हे वाढत असतं. त्यानंतर मित्रांनो, वारंवार जर तुम्ही साखर जर खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढत असतं. त्यामुळे तुम्हाला टाईप 2 डायबिटीस ही होऊ शकते. म्हणून साखर खाणं हे तुम्ही सोडून द्या. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर वारंवार साखर जर खात गेले तर तुमचा रक्तदाब हा उच्च होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अटॅक वगैरे येण्याची चान्सेस जास्त प्रमाणात असतात. म्हणून साखर हे तुम्ही सोडून द्या. आता मी बघितलं असेल मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की साखर जास्त प्रमाणात खाल्ल्याने उच्च दाब होऊ शकतो, त्यामुळे अटॅक हा येत असतो. म्हणून अटॅक येण्याचे कारण मध्ये साखर सुधारत असते. त्यानंतर चौथा बघायला गेलो मित्रांनो, तुम्हाला थकवा खूप जास्त प्रमाणात लागत असते का, तर तुम्ही साखरचं प्रमाण जास्त प्रमाणात घेतल्यामुळे सुद्धा होत असतं. कारण की मित्रांनो, साखर ही आपल्या शरीरावर भरपूर असे घाण परिणाम करत असते. त्यामुळे आपल्याला थकवा हा जास्त प्रमाणात जाणवत असतो. त्यानंतर मित्रांनो, साखर जर आपण जास्त प्रमाणात खाल्ली तर आपल्याला लगेच ऊर्जा भेटत असते, पण लगेच थोड्या वेळाने ती पूर्णतः कमी होऊन जात असते. म्हणून मित्रांनो, भरपूर जण सांगतात की काही चक्कर येत असले, काय येत असले तर साखर खा वगैरे, त्यामुळे तुम्हाला तरतरी येईल. तर मित्रांनो, असं नसतं. तुम्हाला तेवढा पुरता येत असतं, पण त्यानंतर परत प्रॉपरली तुम्हाला ती जी तुमची लेवल एनर्जी लेवल डाऊन झाली असते ती परत पूर्णतः तशीच्या तशी होऊन जातात. त्यानंतर मित्रांनो, साखर जर वारंवार जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला ऍक्ने प्रॉब्लेम जास्त होऊ शकतात, स्किन प्रॉब्लेम जास्त होऊ शकतात आणि तुम्हाला एकदम अचानक वृद्धत्व येऊ शकतं. म्हणजे अचानक तुमची स्किन ही लूज पडून तुम्ही असे तुमच्या स्किनला सुरकुत्या वगैरे येऊ शकतात. म्हणजे तुम्ही असे म्हातारे दिसायला लागतात. तर या भरपूर असे नुकसान आहेत साखर करत असतं. असं करायला गेलं तर 2-3 तासची व्हिडिओ होईल की इतके नुकसान आहे त्याचे, पण मी काय काय महत्वाचे सांगितले जे नुकसान आहे. त्यानंतर मित्रांनो, बघायला गेलो आरोग्य विभागाने म्हणजे भरपूर अशा यांनी जे सर्च केलेलं आहे की जे एक रिसर्च झालेला, त्यामध्ये असं दाखवलं जे प्रौढ वर्ग असतं त्यांनी कमीत कमी 10% ते 5% आत त्यांनी साखर ही खाल्ली पाहिजे. कारण की मित्रांनो, तुम्ही जितकी जास्त प्रमाणात साखर खाणार प्रौढ वर्गाने तर तुम्हाला त्याच्यानं जास्त नुकसान होणार आहे. म्हणून जे प्रौढ वर्ग सुद्धा सांगतो मी, त्यांनी सुद्धा 10% ते 5% आत साखर ही खाल्ली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही आता एक सांगणार की आम्ही फळ खातो मग साखर भेटते, मग त्याच्यातून जी साखर भेटते ती आपल्या याच्यातून बी भेटत असते, जी आपल्या वेगळ्या याच्यातून जी साखर भेटत असते, जे म्हणजे साखरेचं प्रमाण झालं, काय लिक्विड ज्यूस झालं, यातून भेटत असते. मित्रांनो, फळामध्ये जी नॅचरल शुगर असते ती आणि जी आपली हायब्रिड शुगर असते यात खूप फरक आहे. फळामध्ये जी नॅचरल शुगर असते, पण तुम्ही ती पण फळ सुद्धा तुम्ही लिमिटेड मध्ये खा. म्हणजे 1-2 फळ दिवसातून भरपूर झाले त्यातून नॅचरल शुगर तुम्हाला भेटून जाईल. पण तुम्ही जे विचार करत असणार की ती जी नॅचरल शुगर आहे ती सुद्धा नॅचरल शुगर आहे तर आपण मी खाऊन घेऊ फळ खाण्यापेक्षा, तर मित्रांनो, हायब्रिड शुगर आणि नॅचरल शुगर खूप फरक असतं. कारण की ती नॅचरली असते, तिला बी लिमिटेड आपण खायचं असतं आणि हायब्रिड तुम्ही मोस्ट ऑफ इट टाळत असता. तर मित्रांनो, माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जर साखर खाणार तर हायब्रिड शुगर खाऊ नका. तुम्हाला खूप प्रॉपरली खूप त्याचा त्रासदायक राहणार आहे. आणि एक बघायला गेलो मित्रांनो, तुम्हाला जर शुगरच खायची तर तुम्ही नॅचरल शुगर इनटेक करा. म्हणजे बघायला गेलं फळामधून जी शुगर भेटते ते. पण तुम्हाला जे डायबिटीस वगैरे जे या गोष्टी असतील तर तुम्ही लिमिटेड खा. 1 किंवा 2 फळं भरपूर जाईल. असं नाही की नॅचरल शुगर आहे म्हणजे चांगलं आहे, पण
लिमिटेड. तर मित्रांनो हाच आपला आजचा विषय होता की 90 डेज वेट लॉस सिरीज मध्ये साखर काय नुकसान करत असते. कारण की भरपूर जणांना क्रेविंग जास्त जाणत असतात, म्हणून ते काही गोष्टी गोड गोष्टी खाऊन घेत असतात, काही ना चक्कर येत असतात म्हणून गोड खात असतात. तर त्यांच्यासाठी ते मित्रांनो, तुम्हाला काय चक्कर वगैरे येत असेल तर तुम्ही फळ वगैरे खा लिमिटेड मध्ये, तुम्हाला काय होणार नाही. पण हायब्रिड शुगर कडे टाळा, कारण की ती एक स्लो पॉइझन असते, व्हाईट पॉइझन म्हणतात त्याला. तर म्हणून मित्रांनो तुम्हाला एकच सांगणं की वेट लॉस करत असताना साखर आपल्या शरीरासाठी खूप नुकसान करत असते. तर हाच आपला आजचा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.